स्टार्ट. नमस्कार, माझं नाव अमेय वर्तक, अलोक तामनकर आणि अमेय वर्तक आम्ही दोघं वायर्ड एक्सप्रेशन्स नावाची एक संस्था स्थापित केलेली आहे. रंगभूमीसाठी काम करताना एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाशी आमची ओळख झाली. ते व्यक्तिमत्व म्हणजे पाणवठा संस्थेचे संचालक गणराज जैन आणि अर्चना जैन. लोकमान्य मल्टीपर्पज यांची एक CSR इनिशिएटिव्ह घेऊन सुरू केलेली संस्था आहे लोककल्प फाउंडेशन. या लोककल्प फाउंडेशन तर्फे त्यांनी पाणवठाला एक हातभार लावण्याचा निर्णय घेतला. आमच्या शब्दावर विश्वास ठेवून, पाणवठावर विश्वास ठेवून, पाणवठाच्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी पाणवठासाठी मदतीचा हात उभा केला आणि त्या हाताला लोककल्प आणि लोकमान्याच्या अनेक मेंबर्सनी सढळ हस्ते साथ दिली. त्यासाठी तुमच्या सर्व मेंबर्सचे, प्रत्येक दात्याचे आणि प्रत्येक श्रोत्याचे आम्ही तिघही मनापासून आभार मानतो. त्यांच्याशी एक 5 मिनिटं गप्पा मारूया. जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्यांच्या मुखातून पोहोचेल. कोणीतरी सांगणं वेगळं आणि त्यांच्याकडून ऐकणं वेगळं. नमस्कार. पाणवठा ही संस्था आमच्या माहितीप्रमाणे गेली 10 वर्षापासून सुरू आहे. त्याची सुरुवात झाली गायींपासून आणि गायींपासून आज तुम्ही 105 अपंग प्राण्यांसाठी सेवा करते म्हणून उभे आहात. या प्रवासामागची छोटीशी गोष्ट आणि हा प्रवास सुरू होताना त्यामध्ये येणारी चॅलेंजेस, आलेली चॅलेंजेस आणि असणारी चॅलेंजेस याबद्दल थोडी माहिती सांगितली तर बरं होईल. नमस्कार. सर्वप्रथम लोकमान्य आणि लोककल्प या दोन्हीही संस्थांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी पाणवठासारख्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला आज आपणापर्यंत पोहोचवलं आणि आपण दिलेली मदत ही आज आमच्यापर्यंत पोहोचवली. कारण माणसांसाठी केलेली कामं आज आपण समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उभी राहताना पाहतो, परंतु प्राण्यांनाही आणि विशेषतः अपंग प्राण्यांनाही माणसांची गरज आहे ही भूमिका असणं आणि त्यातही अशा मोठ्या संस्थांनी त्याला मदत करणं ही आज समाजाची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पाणवठा ही अपंग प्राण्यांसाठी असलेला हा अनाथ आश्रम आहे, जिथे अगदी कुत्रा, मांजर, गाय, घोडे, गाढव, माकड अशा स्वरूपाचे, सगळ्या स्वरूपाचे प्राणी हे अपंग स्थितीमध्ये आपल्याकडे येतात आणि मग आजन्म जोपर्यंत ते नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू होत नाही तोपर्यंत ते आपल्याकडे मोफत स्वरूपामध्ये सांभाळले जातात. 2005 पासून खरं तर प्राणी क्षेत्रामध्ये कामाला मी सुरुवात केली. 2007 साली आमचं लग्न झालं. त्यानंतर अर्चनानेही या सगळ्या कार्याला वाहून घेऊन सुरुवात केली आणि 2013 साली आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की मला इंडियन कोब्रा बाईट झाला होता हाताला, मी साप पकडत असताना. आणि त्या बाईट नंतर मिळालेलं वाढीव आयुष्य हे पूर्णवेळ प्राण्यांसाठी काहीतरी एक वेगळं काम म्हणून लावायचं अशा भावनेने आम्ही प्राणी क्षेत्रात सफर नावाचं एक मोफत उपचार केंद्र पहिले सुरू केलं आणि त्या उपचार केंद्रातून आलेल्या अनुभवांनंतर मग खरंच समाजाला अधिक कशाची गरज आहे, तर ह्या प्राण्यांना अधिक कशाची गरज आहे की जखमी प्राण्यांसाठी काम करणारे आज हजारो लोक आहेत, परंतु जखमी प्राण्यांनंतरच्या स्टेजला ज्यावेळेला ते अपंगत्व येतं त्यावेळेला अपंग प्राण्यांना बाहेर ठेवणं, समाजात मोकळं ठेवणं हे फार अवघड होऊन जातं आणि त्यांना बाहेर जगणं फार अवघड होतं. अशा परिस्थितीमध्ये त्या प्राण्यांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. या भावनेने पाणवठा हा अपंग प्राण्यांचा अनाथ आश्रम आम्ही सुरू केला. या आश्रमासाठी, या कामासाठी इच्छेसोबत पैशाची गरज लागते. आज जसं म्हणतात की प्रेम पोटाची भूक भागवत नाही. आज तुमच्या फॅमिलीमध्ये आज तुम्ही या सगळ्या प्राण्यांना आणि घरात असणाऱ्या व्हॉलेंटियर्सना, तुमच्या मुलांना, हे तुमचं 125 जणांचं कुटुंब आहे असं कायम तुम्ही म्हणत आलात. आणि तुम्ही नुसतं म्हणत नाही आलात, याचे आम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत, मी आणि आलो, की ते जे म्हणतायत हे 125 जणांचं कुटुंब आहे त्याप्रमाणेच ते जगतात सुद्धा. आज त्यांच्यावर त्यांच्या मुलांप्रमाणेच माया केली जाते प्रत्येक प्राण्यावर. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. हा सगळा खर्च भागवणं हे आपल्या वैयक्तिक इन्कमवर
पूर्णपणे शक्य होणं पॉसिबल नाही. या सगळ्या खर्चाचं नियोजन आणि मॅनेजमेंट कशी केली जाते तुमच्या पद्धतीने? लोकांचं आवाहन, लोकांची मदत, या सगळ्याचा हातभार कितपत असतो, कसा असतो? मी नेहमी म्हणतो की आमचा सगळ्यात मोठा डोनर कोण असेल तर माझी बायको, कारण की तिच्या ओपीडीचा सगळ्यात मोठा भाग आज आम्हाला मदत म्हणून याच्यामध्ये वापरला जातो. याशिवाय केवळ हे आम्ही केलं का तर मुळीच नाही. म्हणजे आज पाणवठा जरी आमच्या दोघांच्या नावावरती वाटत असेल तरी सुद्धा या सगळ्या कामाचं इनिशिएटिव्हली काम करणं जरी आम्ही करत असलो तरी सुद्धा समाजाने, लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजपर्यंत आम्हाला मदत केली. कुठल्याही चांगल्या कामाला जशा कष्टाची बाजू असते तशी मदतीची बाजू ही असतेच असते. तसं अनेक लोकांनी मदत केली. या सगळ्या याच्यामध्ये होणारा खर्च हा खरोखर खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आता आपल्याला सांगायला मला सांगावंसं वाटतंय की जनरली माणसांचा होणारा खर्च आणि प्राण्यांचा खर्च ह्याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 पट फरक आहे. म्हणजे आज माणसांचं बिस्किट 50 रुपये किलो आहे तर त्यांचं 150 रुपये किलो आहे. हा फरक आहे. असं असताना अनेक वेळेस प्रसंग असे झाले की आर्थिकदृष्ट्या आम्हाला खूप जास्त त्रास झाला. परंतु तितकंच गोष्ट ही खरी सुद्धा आहे की तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मदतही केली. जेव्हा जेव्हा आम्ही अडचणीत आलो, जेव्हा जेव्हा गरज लागली, प्राण्यांना आम्हाला गरज लागली, त्यावेळेस लोकांनी सढळ मदतही केली. आज अनेक लोक त्यांचे वाढदिवस आमच्याकडे येऊन साजरे करतात. वाढदिवस पुण्यकर्म योजना आम्ही राबवतो. त्याच्या अंतर्गत आश्रमाचा 1 दिवसाचा जेवणाचा, पिल्लांचा खर्च ते करतात. काही प्रमाणामध्ये डोनेशन्स सुद्धा आपल्याला येतात. आणि आता सुद्धा आम्ही नवीन जागा घेण्यासाठी जो प्रयत्न करतोय, कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या जागेमध्ये 2 वेळेस पुराचं पाणी आलं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि त्यानंतर सातत्याने पोलिसांकडून नोटीस आपल्याला येते दरवर्षी की आपण या ठिकाणावरून कुठेतरी त्यांना सुरक्षित ठिकाणी पावसाळ्यापुरतं स्थलांतरित करावं. तर ते करणं फार अवघड होऊन बसलंय दरवर्षी. तर त्या निमित्ताने सुद्धा आम्ही लोकांना आता आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी. आम्ही आमचं स्वतःचं जे काही त्यात टाकता येईल ते टाकण्याचा प्रयत्न करतच आहोत, पण सोबत समाजानेही मदत करावी आणि त्यालाही चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आज आम्हाला समाजाकडून मिळतोय. नक्कीच हे जे काही उभं राहिलेलं आहे, जे काही तुम्ही जगवताय, जे काही वाढवताय, हे एका हाताचं नाही. दिसणारे 4 हात आणि पाठीचे 400 हात, हो. याशिवाय ही गोष्ट शक्य नाही. या खेपेला तुमचे 400 हात सोबत आलेत. अर्चनाताई स्वतः डॉक्टर आहेत. त्या व्हेट नाहीये, माणसांच्या डॉक्टर आहेत. पण त्यांच्या ओपीडी मार्फत जे काही उत्पन्न त्यांचं येतं ते उत्पन्न आणि आपल्यासारख्या दात्यांचा हातभार, या जीवावर हे 107 प्राण्यांपर्यंत पोहोचले. 107 प्राण्यांना मनापासून सांभाळत आहेत. सगळेच्या सगळे प्राणी अपंग आहेत किंवा स्वतःच्या जीवावर बाहेर न वावरू शकणारे आहेत. त्या सगळ्यांना मदतीचा हात सावली ही माऊली आणि गणराज दादा देत आहेत. पाणवठाला तुम्ही मदत केली यासाठी मनापासून धन्यवाद. लोककल्प फाउंडेशन, लोकमान्य याचे मुख्य ठाकूर सर यांना CSR इनिशिएटिव्ह मार्फत लोककल्प फाउंडेशन सारखी संस्था सुरू करण्यासाठी आणि त्या संस्थेमार्फत आम्ही जोडले जाण्यासाठी आणि त्या संस्थेनी आणि लोकमान्यांनी पाणवठाला अशा प्रकारची मदत करण्यासाठी मनापासून धन्यवाद.